काही जण मला विचारते ती राहिले वजन आणि पोट लय वाढते लागा सांग की कसं कमी करायचं होईना झाले कमी. तर मी त्यासनी म्हणतो वजन कमी करणं अवघड नाही, पण तुमच्या तोंडावर तुमचं कंट्रोल पाहिजे. मी एक वेळेस वजन वाढवून पण बघितले आणि आत्ता वजन कमी करून पण बघते. मला तसं वजन कमी करणं अवघड वाटते बरं का, पण ते तेवढं पण अवघड नाही. सिम्पल फॉर्म्युला आहे. सगळ्यात महत्त्वाचं तोंडावर कंट्रोल पाहिजे. आपल्याला गावलं म्हणजे आपण कानाकान हाणतोय, तर तसं नाही करायचं. दुसरी गोष्ट जेवण, नाश्ता आणि झोप यांचा मेळ जमला पाहिजे. बस एवढंच, बाकी काही नाही करायचं. आता त्यासाठी थोडासा वर्कआउट पण करायला लागेल. मी 96 किलो ते 85 किलो असं 11 किलो वजन 2 महिन्यात फक्त कमी केले. तर वजन कमी करायचं तर जिमला गेलं पाहिजे का? तर तसं पण नाही. तुम्ही घरी व्यायाम करून पण वजन कमी करू शकताय. दुसरी गोष्ट त्यासाठी बाहेरनं प्रोटीन घ्यायची गरज आहे का? तर काही गरज नाही. जी काय तुमच्या घरी बनते ती तेवढं व्यवस्थित आणि टाईमवर खावा. वजन बरोबर कमी येते. माझ्याकडे बघा जिमच्या नावाखाली फक्त डंबल्स आहे आणि दुसरी गोष्ट कधी-कधी मी LPG सिलेंडरचा जिम म्हणून वापर करतो. आणि दुसरी प्रोटीनची गोष्ट तर जी काही घरी बनल ते मी खातो. बाहेरनं मी काय आणत नाही. तर मला एवढंच म्हणायचं आहे. तुमच्या जर तोंडावर कंट्रोल असेल आणि तुम्ही जर व्यायाम प्रॉपर केला, व्यवस्थित केला, तर तुमचं वजन नक्कीच कमी होणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा जिमला जायची किंवा बाहेर पैसे खर्च करायची गरज नाही आणि बाहेर प्रोटीनसाठी पण पैसे घालवायची काही गरज नाही. तुम्ही फक्त तुमचं व्यवस्थित शेड्यूल बनवा, प्रॉपर व्यायाम करा आणि बघा तुमचं वजन कसं कमी होते.